भुदरगड तालुक्याच्या राजकारणात आज एक नवं पर्व सुरू झालंय। महिला आरक्षणामुळे सत्तेच्या समीकरणात बदल झाले असले तरी या निवडणुकीत चर्चा केवळ आरक्षणापुरती नाही तर खऱ्या नेतृत्वाच्या ओळखीबद्दल आहे। कडगाव, गारगोटी, अक्कुर्डे आणि पिंपळगाव या 4 गटांमध्ये अनेक महिला आता आरक्षणामुळे मैदानात उतरल्या आहेत। केवळ राजकीय वारशांवर विश्वास ठेवून काही जण उभे आहेत तर काहींनी समाजसेवेची धुरा हाती घेऊन हा मार्ग निवडला आहे। या गर्दीत आता ठाकरे गटाचे निष्ठावंत नेते प्रकाश पाटील यांच्या कन्या कुमारी धनश्री प्रकाश पाटील यांचं नाव देखील विशेष आणि ठळकपणे झळकत आहे। धनश्री पाटील या केवळ तरुण उमेदवार नाहीत तर नव्या विचारांच्या नेतृत्वाचं जिवंत उदाहरण म्हणावं लागेल। त्यांच्या कामात संवेदनशीलता आणि अभ्यासपूर्ण दृष्टिकोनाचा सुंदर संगम दिसतो। शेतकरी, विद्यार्थी, महिला, कामगार प्रत्येक घटकाच्या प्रश्नांवर त्या थेट काम करतात। उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी आयुष्य झोकून दिलं। त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीतली निष्ठा, पारदर्शकता आणि जनतेशी असलेलं सखोल नातं हे सर्व धनश्रीने बालपणापासूनच जवळून अनुभवलं आहे। म्हणूनच समाजसेवेचा विचार तिच्या मनात आदर्श नव्हे तर आयुष्याचा श्वास बनलाय। धनश्री पाटील हे नाव सध्या घराघरात पोहोचलेलं आहे। रात्री अपरात्री कोणत्याही नागरिकाला मदत हवी असेल तर एखादं कुटुंब अडचणीत असेल तर त्या स्वतः पुढे येऊन काम करतात। त्यांची सदैव उपलब्धता आणि कामातील प्रामाणिकपणा हीच त्यांची खरी ओळख आहे। धनश्री आणि महिलांसाठी काम करत असताना स्वयंरोजगार शिबिरे, शिवणकाम प्रशिक्षण, आरोग्य तपासणी मोहिमा, आत्मसंरक्षण वर्ग अशा अनेक उपक्रमांद्वारे महिला सक्षमीकरणाचं ठोस उदाहरण निर्माण केले। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, शिष्यवृत्ती सहाय्य आणि करिअर काउन्सिलिंग अशी उपक्रमांची शृंखला त्यांनी उभी केली आहे। आज कडगाव, मठगाव मतदारसंघात एकच आवाज घुमतोय, तो म्हणजे धनश्री म्हणजे विश्वास, काम आणि प्रामाणिकपणा। त्यांच्या साध्या सुसंस्कृत बोलण्यामुळे आणि कामातूनच ओळख निर्माण करण्याच्या स्वभावामुळे त्या लोकांच्या मनात ठाम बसल्या आहेत। अवघ्या 23 वर्षाच्या वयात धनश्री पाटील या नव्या पिढीचं नेतृत्व पुढे नेत आहेत। त्यांचा संवाद डिजिटल युगाशी जोडून घेतलेला पण भावना मात्र मातीतल्या माणसाशी जोडलेली आहे। त्यांचं नेतृत्व म्हणजे प्रामाणिकतेची सवय आणि समाजकारणाची निष्ठा। जरी तालुक्यात आंबेडकर गट आणि केपी पाटील गट यांचं प्राबल्य कायम असलं तरी ठाकरे गटाचे प्रकाश पाटील यांच्या दौऱ्यांनी राजकीय समीकरणात चैतन्य आणलं आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता धनश्री पाटील या मतदारसंघात ठाकरे गटाचं तरुण, अभ्यासू आणि संवेदनशील नेतृत्व म्हणून उदयास येत आहे। जनतेत आज एकच चर्चा, महिला आरक्षणाच्या या ऐतिहासिक टप्प्यावर भुदरगडच्या मातीतून उगवलेलं हे तरुण नेतृत्व समाजसेवा, अभ्यास आणि नेतृत्वाचा एक सुंदर संगम ठरतोय। राजकारणात केवळ नाव नव्हे तर निष्ठा, जबाबदारी आणि लोकसेवेचं हृदय असलेली ही उमेदवार म्हणजे धनश्री प्रकाश पाटील। भुदरगडच्या नव्या पिढीचा आत्मविश्वास आणि आशेचा नवा किरण सध्या चर्चेला जात आहे। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज। तोपर्यंत धन्यवाद।